नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला पार्ट 46 पाहत आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतरत्न सन्मानित शास्त्रज्ञ डॉक्टर CNR राव हे कोणत्या विज्ञान शाखेशी संबंधित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रसायनशास्त्र. या शास्त्रज्ञांचं नाव आहे चिंतामणी नागेश रामचंद्र राव उर्फ CNR राव. हे एक भारतीय कन्नड भाषा रसायनशास्त्रज्ञ आहेत. आपला नंतरचा क्वेश्चन आहे, महात्मा गांधी खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बेळगाव. बेळगाव या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते आणि हे अधिवेशन 1924 साली झाले होते. 1924 साली. नंतरचा आपला क्वेश्चन आहे, 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीस कोण जबाबदार होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, या फाळणीस लॉर्ड कर्झन हे जबाबदार होते. आपला नंतरचा क्वेश्चन आहे, कोणत्या मराठी संताचे पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत? तर असे कोणते संत आहेत महाराष्ट्रातले की त्यांचे महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाबमध्ये पण मंदिरे आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे संत नामदेव, ऑप्शन क्रमांक 4. कारण संत नामदेव यांनी भगवत धर्माचा प्रसार हा पंजाबपर्यंत नेणारे ते आद्यप्रचारक होते. त्यांच्या काव्याचा समावेश शिखांच्या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये आहे आणि यांची समाधी जी आहे संत नामदेवांची ती नरसी नामदेव म्हणजे हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव या ठिकाणी संत नामदेव यांची समाधी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 यांनी लिहिलेला आहे. तर तुकडोजी महाराज यांचे नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. त्यांनाच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हणतो. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व जातीभेदासाठी त्यांनी भजन आणि कीर्तन यांचा वापर केला. त्यांनी मोजरी, अमरावती जिल्ह्यामध्ये मोजरी हे ठिकाण आहे, मोजरी या ठिकाणी गुरुकुंज नावाचा आश्रम स्थापन केलेला आहे. कोणत्या ठिकाणी? गुरुकुंज या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आश्रम आहे. तरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही? तर आपल्याला खाली दिलेले सर्वच ठिकाणे थंड हवेचे ठिकाण आहेत, परंतु यातले 3 महाराष्ट्रात आहेत आणि 1 महाराष्ट्राबाहेर आहे. तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे, अमरावती. त्यानंतर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे, सातारा. त्याच्यानंतर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण हे पण सातारा जिल्ह्यातच आहे. तर पंचमढी हे ठिकाण मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील एक पर्वतीय थंड हवेचे ठिकाण आहे. म्हणजे हे फक्त मध्य प्रदेशमध्ये आहे आणि बाकीचे 3ही महाराष्ट्रात आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पंचमढी. नंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने घोषित केलेल्या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण? तर केंद्र सरकारने घोषित केलेल्या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक 1, अशोक कुमार माथुर. तर 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे अशोक कुमार माथुर आहेत. तर पहिल्या वेतन आयोगाची स्थापना कधी झाली असा पण प्रश्न येऊ शकतो. तर पहिल्या वेतन आयोगाची स्थापना झाली 1946. तर पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर श्रीनिवास वरदचारियार असं त्यांचं नाव आहे. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? तर या ठिकाणी 4 डिव्हाइस दिलेले आहेत आणि याच्यामधली विचारलेलं आहे की आउटपुट डिव्हाइस कुठले आहे? तर कीबोर्ड याद्वारे आपण संगणकास माहिती देतो, म्हणजे याला इनपुट डिव्हाइस असे म्हणतात, इनपुट. नंतर माऊसद्वारे आपण संगणकाला ऑर्डर देतो, म्हणजे हे पण इनपुट डिव्हाइस झालं, इनपुट डिव्हाइस. मॉनिटर आपण दिलेली माहितीवर प्रोसेस करून संगणक आपल्याला जी माहिती दाखवतो ना, हे झालं आउटपुट डिव्हाइस. म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आणि लाईट पेनद्वारे आपण लिहितो, म्हणजे संगणकाला आपण माहिती पुरवतो. म्हणून हे पण कसं डिव्हाइस आहे? तर हे इनपुट डिव्हाइस आहे, इनपुट डिव्हाइस.
आपला नंतरचा प्रश्न आहे, कृष्णा काठ हे आत्मचरित्र कुणी लिहिले? तर कृष्णा काठ हे आत्मचरित्र शंकरराव चव्हाण, ऑप्शन क्रमांक उत्तर आहे. तर शंकरराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राला कृष्णा काठ या नावाने ओळखलं जातं. नंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे गंगा नदीमध्ये आढळणारा जो डॉल्फिन आहे, हा भारताचा राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय जलचर म्हणून ओळखला जातो. याला सुसू या नावाने सुद्धा ओळखतात. सुसू या नावाने पण या डॉल्फिनला ओळखलं जातं. नंतरचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांना संगणकाचा जनक असे म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक असे म्हटलं जातं. तर जॉन किल्बी हे हेरहेल्ड कॅल्क्युलेटर आणि थर्मल प्रिंटरचे सहशोधक म्हणून यांना ओळखलं जातं, जॅक किल्बी यांना. तर मार्क झुकरबर्ग हे फेसबुक या कंपनीचे संस्थापक आहेत. आणि स्टीव्ह जॉब्स हे ॲपल कंपनीचे सहसंचालक आहेत. ॲपल ही मोबाईल उत्पादक कंपनी आहे. या मोबाईल उत्पादक कंपनीचे ते सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता हक्क हा मूलभूत हक्क म्हणून ओळखला जात नाही? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नसून हा कायदेशीर हक्क आहे. कायदेशीर हक्क. तर मूलभूत हक्क कोणते? तर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. वेठबिगारी विरुद्धचा हक्क हा पण मूलभूत हक्क आहे. संस्था स्थापन करण्याचा हक्क हा पण एक मूलभूत हक्क आहे. म्हणजे खालचे तिन्ही पण मूलभूत हक्क आहेत, परंतु मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नसून कायदेशीर हक्क आहे. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे? तर केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी सुखविंदर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार या 2 व्यक्तीची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. तर मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. निवडणूक आयोगामध्ये 3 सदस्य असतात, एक मुख्य आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त, असे 3 सदस्यांचं निवडणूक मंडळ असतं पूर्ण. तर याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त आहेत सुखविंदर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार. नंतरचा प्रश्न आहे, रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डी, मुंबई. तर रणजी चषक 2023-24 हा सामना मुंबई आणि विदर्भ संघ या 2 संघामध्ये खेळला गेला. तर हा अंतिम सामना मुंबईने जिंकला, म्हणून मुंबई हा विजेता आहे आणि विदर्भ हे उपविजेता आहे. नंतरचा प्रश्न आहे, मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, UNDP. तर UNDP म्हणजे काय? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यालाच UNDP असे म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक ग्राहक दिन हा 15 मार्च रोजी साजरा केला जातो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मॉरिशस युनिव्हर्सिटी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मॉरिस युनिव्हर्सिटीने नुकतीच डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी नुकतीच राहुल सिंह, ऑप्शन क्रमांक 4 यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर CBSE म्हणजे काय? तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन.
म्हणजे CBSE. आणि CBSE स्थापना कधी झाली तर 1952. स्थापना 1952 रोजी याची CBSEची स्थापना झालेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तर या 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अहिल्यानगर, जे की याचं जुनं नाव आहे अहमदनगर. तर आता अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय लसीकरण दिन हा 16 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 16 मार्च. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर या वर्षीचे अध्यक्षपद हे रशियाकडे आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर ब्रिक्स या संघटनेची स्थापना झालेली आहे 2006. संघटनेचं जे मुख्यालय आहे ते आहे शांघाय, चीनमध्ये शांघाय या ठिकाणी या ब्रिक्सचं मुख्यालय आहे. आणि ब्रिक्सचा जर फुल फॉर्म पाहिला तुम्ही किंवा तुम्हाला जर कुठं विचारला की ब्रिक्सचा फुल फॉर्म काय आहे, तर ब्रिक्स म्हणजे बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, नंतर आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे दक्षिण आफ्रिका. अशा या ब्रिक्सचा फुल फॉर्म आहे, हा पण लक्षात ठेवा तुम्ही. नंतरचा प्रश्न आहे, फीड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मॅग्नस कार्लसन हे याचं योग्य उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय? तर भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव आहे अप्सरा. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 26चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1906 साली महाराष्ट्र पोलीस अकादमीची स्थापना करण्यात आली. तर ही स्थापना पुणे या ठिकाणी करण्यात आली होती 1 जुलै 1906 रोजी. 1 जुलै 1906 रोजी पुणे या ठिकाणी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी या संस्थेचं नाव होतं सेंट्रल ट्रेनिंग स्कूल असं स्थापनेवेळी या संस्थेचं नाव होतं. त्यानंतर 1960 रोजी या संस्थेचं नामांतर करण्यात आलं. त्यावेळी या संस्थेचं नाव ठेवण्यात आलं पोलीस ट्रेनिंग कॉलेज. नंतर पुन्हा या संस्थेचं नामांतर 1989 साली महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी असं या संस्थेचं नाव ठेवण्यात आलं. नंतरचा प्रश्न आहे, बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय आहे? तर बाबा आमटे यांचे कर्मभूमीचे नाव आहे आनंदवन. ऑप्शन क्रमांक 1, आनंदवन हे याचं योग्य उत्तर आहे. तर बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे यांना भारताचे आधुनिक गांधी म्हणूनही ओळखलं जातं. आणि हे जे आनंदवन नावाचं जे आश्रम आहे हे वरोरा या ठिकाणी असून चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राची सीमा किती राज्यांना भिडली आहे? तर महाराष्ट्राची सीमा ही 6 राज्यांना भिडलेली आहे आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. तर हे 6 राज्य कुठले आहेत? तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड
तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ही 6 राज्य आहेत. आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे तो दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. असे मिळून 6 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा ही महाराष्ट्र राज्याला भिडलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वंदे मातरम हे गीत टिंबटिंब यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. तर वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी. जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. तेलंगणा या राज्यात जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024चे आयोजन करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे आज आपण 30 क्वेश्चन GSचे पाहिले आहे आणि त्याचं इन डिटेल्समध्ये विश्लेषण पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.